अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला. मालेगाव येथे दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने मालेगावी 2 दिवसीय मेडिकल कॅम्प या शिबिरामध्ये मालेगाव तालुका व परिसरातील जवळपास 450 दिव्यांग बंधू व भगिनी यांनी वरील कॅम्पमध्ये कृत्रिम हातपाय कुबडी जयपूर फूट यांच्यासाठी 150 लाभार्थी यांनी नोंद घेतली व इलेक्ट्रिक सायकल, साधी सायकल, कानाचे मशीन, व्हीलचेअर, वॉकर, अंधकाठी असे सर्व प्रकारचे एकूण 450 लाभार्थी यांनी विविध साहित्यासाठी नोंदणी जवळजवळ 1 ते 1.5 कोटी रुपये किमतीचे साहित्य विनामूल्य संस्थेच्या वतीने व सर्व दिव्यांग बांधवांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. राजधानीचे संचालक मान्य संजीदी फतनानी व अंधशाळेचे प्राचार्य पोद्दार सर तसेच समाजसेवक मनीष भाऊ बडाळे यांच्या हस्ते संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी आलेले प्रहार दिव्यांग संघटनाचे मालेगाव तालुका व बाहेरील आलेले पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर व सर्व सहकारी मित्र दिव्यांग बांधव यांचे शेवटी आभार मानण्यात आले. मी संतोष बंसीलाल पारक, सोयगाव नगर इथून कॅम्प भागात कालपासून एक संपर्क कार्यालय सुरू झाले दिव्यांगांसाठी. दिव्यांग बहुउद्देशीय संस्था कोणत्याही काही अपंगांना काही अडचणी आल्यास त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा. आपले जे काम सरकार कोणत्याही योजनेचे काम आणलेले असतील, काही व्हीलचेअर, कानाचे मशीन, कुबडी, कॅलिपर वगैरेसाठी जे इथं काल शिबिर झालं आणि पुढे जे काही कोणाला काही गरज असेल कोणत्या वस्तूची तर भरत भाऊ राऊत, राजेंद्र पवार यांच्याशी कार्यालयाशी संपर्क साधावा ही विनंती. दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था याच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्ताने आम्ही रत्ननिधी ट्रस्ट यांच्या मार्फत मेडिकल कॅम्प म्हणजे ज्या दिव्यांगांना साहित्याची गरज आहे ते कॅम्प राबवला होता. या कॅम्पमध्ये जवळजवळ काल 50 लोकांची नोंद झाली व आज उर्वरित आकडा येणार आहे. 4 ते 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. हा पूर्णपणे मोफत होता. याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे हात पाय जे अवयव असतात त्याचं वितरण विनामूल्य झालं. म्हणजे कुठल्याही स्वरूपाची फी वगैरे त्यांच्याकडनं घेण्यात नाही आलेली. आणि सोमवार बाजार येथे आम्हाला मालेगाव महानगरपालिकेने संपर्क कार्यालय दिले आहे आमच्या संस्थेसाठी, जेणेकरून आमच्या मालेगावामध्ये जेवढे बी दिव्यांग असतील ग्रामीण भाग शहरी भाग त्यांना वेळोवेळी त्या स्कीमांचा लाभ, कुठल्या योजना येतात, कुठल्या म्हणजे शासनाने दिलेल्या ज्या स्कीमा असतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत आणि पूर्ण प्रहार संघटनेच्या मार्फत आम्ही सर्व दिव्यांग एकत्र येऊन या कार्यालयाचं उद्घाटन पण केलं. आणि पुढे जाऊन म्हणजे कुठल्याही योजनांना आणि कुठल्याही आंदोलनांना आमच्या ठाम भूमिका असतील. 200 काल जवळजवळ 200 लाभार्थ्यांची इलेक्ट्रिक बाईक आणि काही अंधकाठी वगैरे अशी वेगवेगळ्या साहित्यांसाठी पण नोंद करण्यात आली. आमच्या संस्थेचे सर्वात महत्त्वाचं म्हटल्यावर सोमवार बाजार मराठी शाळेमध्ये पूर्वी जे पोलीस स्टेशन होतं त्या ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी कार्यालय देण्यात आलेलं आहे. व आमच्या संस्थेचे प्रमुख म्हणून भरत राऊत म्हणजे मी स्वतःच 92 740 657 हा माझा नंबर आहे. जेणेकरून अपंगांना काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्यापर्यंत संपर्क साधावा. व आमच्या संस्थेचे सचिव राजेंद्र पवार त्यांचा नंबर 72 76 78 0196 असा आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. आमच्या राऊत मॅडम आहे, तसेच कविता मॅडम आहे, यांच्याशी संपर्क करू शकता. राजू हिरामन वाघ, तसेच आमचे सहकारी मनीष बडाळे
हे आम्हाला वेळोवेळी शरीराने चांगले असताना सुद्धा दिव्यांगाच्या पाठीमागे ठामपणे उभे असतात. ते वेळोवेळी त्यांचे अनमूल्य सहकार्य आहे. आणि राजधानीचे संचालक संजय पतनानी साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली. एक संगणक पण दिला आमच्या संस्थेला आणि काल कार्यक्रमाला ते हजर होते. आणि त्यांच्याच हस्ते व पोद्दार सर जे अंधशाळेचे प्रिन्सिपल आहे त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं व आमची त्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. कार्यालयाचा पत्ता सोमवार बाजार, मराठी शाळा, जुनी मराठी शाळा, रावळगाव नाका, जुना भायगाव रोड आहे ना, त्या कार्यालयाजवळ आपलं ऑफिस आहे.